नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, आपल्याला वैयक्तिक लाभांच्या योजना माहित असतील। या योजनेअंतर्गत शहरी भागातील लाभार्थ्यांना आणि ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना शासनामार्फत अनुदानित स्वरूपात वस्तूंचं वाटप केलं जातं आणि या वस्तू मित्रांनो वैयक्तिक दिल्या जातात। जसे काय मित्रांनो, ताडपत्री असेल, पंप असेल, इलेक्ट्रिक मोटर असतील, पाईपा असतील, त्याचबरोबर कुटी मशीन असतील, अशा ज्या काही मित्रांनो योजना आहेत ज्या वैयक्तिक लाभाच्या योजनेअंतर्गत येतात, ज्यामध्ये आपल्याला अनुदानित स्वरूपात वस्तूंचं वाटप शासनामार्फत केलं जातं। तर याच्यामध्ये मित्रांनो शासनाने आता एक नवीन फेरबदल जो आहे तो करण्यात आलेला आहे। तर याच्यामध्ये संबंधित विभागातील डिपार्टमेंट मधील जे अधिकारी असतील या अधिकाऱ्यांना विशेषाच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत की या वैयक्तिक लाभाच्या योजना असतील यांच्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत, जेणेकरून या योजनेचा लाभ थेट शेतकऱ्यांपर्यंत लवकरात लवकर पोहोचला पाहिजे, लाभार्थ्यांपर्यंत लवकरात लवकर पोहोचला पाहिजे। तर त्यासाठी आज एक शासनामार्फत जी.आर. प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। या जी.आर. मध्ये त्या संबंधितची सविस्तर डिटेल देण्यात आलेली आहे की आपल्याला जर वैयक्तिक योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे आणि संबंधित अधिकाऱ्यांनी या गोष्टींचं किती तंतोतत पालन करायचं आहे या संबंधित सविस्तर डिटेल आता आपण या ठिकाणी जी.आर. मध्ये पाहणार आहोत। याच्यामध्ये विशेष अशी महत्त्वाची अपडेट देण्यात आलेली आहे ती म्हणजे आधार कार्ड संदर्भात असणार आहे। तर असे की जे काही लाभार्थी आहेत ज्या योजनेअंतर्गत लाभ घेत असतील तर अशा लाभार्थ्यांचं आधार कार्ड संलग्न असणं गरजेचं आहे। आता मित्रांनो, या संदर्भाची एक सविस्तर डिटेल आपण जी.आर. मध्ये पाहू। चला तर वेळ न घालवता आपण सविस्तर जी.आर. पाहायला सुरुवात करूया। चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून अशा ज्या काही महत्त्वपूर्ण अपडेट येत असतात या अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही घरबसल्या स्वतःच्या मोबाईलवरती पाहू शकता। चला तर मित्रांनो, जी.आर. आपण या ठिकाणी आता डेस्कटॉपवरती ओपन करत आहे। इथं पाहू शकता डेस्कटॉपवरती आपण जी.आर. जो तो ओपन केलेला आहे। सुरुवातीला पाहायचंय महाराष्ट्र शासनामार्फत हा जी.आर. जो तो प्रसिद्ध आहे। दिनांक आहे 4/3/2024, म्हणजे आत्ताच मित्रांनो हा जी.आर. जो तो शासनामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। एक तासच झाला हा जी.आर. जो तो प्रसिद्ध झालेला आहे। याच्यामध्ये विषय पाहायचा आहे वैयक्तिक लाभाच्या योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी करावयाच्या उपाययोजना। तर या ठिकाणी मित्रांनो पात्र जे लाभार्थी असणार आहेत यांच्यापर्यंत थेट या योजनेचा लाभ पोहोचावा यासाठी कोणकोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत तर त्या संदर्भात विशेष अशी अपडेट या जी.आर. मध्ये देण्यात आलेली आहे। पुढे आपण जी.आर. पाहायचा आहे मित्रांनो, वाचायचा आहे। खाली डायरेक्ट आपण शासन निर्णयामध्ये येऊ। शासन परिपत्रक आदिवासी विकास, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, इतर मागास, बहुजन कल्याण, अल्पसंख्याक विकास, कौशल्य विकास व उद्योजकता, शालेय शिक्षण, क्रीडा व उच्च तंत्रज्ञ शिक्षण, वैद्यकीय शिक्षण, औषधी द्रव्ये तसेच महिला व बाल विकास या विभागांनी त्यांच्या विभागातील वैयक्तिक लाभाच्या योजनेतील लाभधारक लाभार्थी यांचे आधार कार्डशी संलग्नीकरण करण्याची कार्यवाही 100% दिनांक 31/3/2024 पर्यंत पूर्ण करण्यात यावी। तर या ठिकाणी मित्रांनो शासनामार्फत एक विशेष अशी तारीख देण्यात आलेली आहे की 31/3/2024 पर्यंत जे काही वैयक्तिक लाभाचे लाभार्थी असतील या लाभार्थ्यांचं आधार संलग्न करणं गरजेचं असणार आहे। त्या संबंधीच्या सूचना शासनाकडून त्या विभागांना देण्यात आलेल्या आहेत। तर मित्रांनो, याच्यामध्ये आणखी दुसरा मुद्दा पुढे पाहू शकता। 2 नंबरला आहे आधार कार्डशी संलग्नीकरण करण्याची कार्यवाही 100% पूर्ण करण्याची जबाबदारी ही संबंधित विभागाच्या सचिवांची राहील। या आधार कार्ड संलग्नाची कार्यवाही 100% करणं गरजेचं असणार आहे, त्यांची जबाबदारी या ठिकाणी शासनामार्फत देण्यात आलेली आहे। 3 नंबरला आहे मित्रांनो आधार कार्डशी संलग्नीकरण करण्याची कार्यवाही 100% पूर्ण झाली याचे हमीपत्र संबंधित विभागाच्या सचिवांनी सादर करणे आवश्यक आहे। तर या ठिकाणी मित्रांनो संबंधित विभागांना तशा सूचना देण्यात आलेल्या आहे की याचं हमीपत्र सुद्धा सरकारनं मागवलेलं आहे की 100% हे आधार संलग्न झालेले आहेत। तर ह्या संपूर्ण सूचना मित्रांनो या संबंधित विभागांना असणार आहेत। आपल्याला या ठिकाणी सांगायचा मुद्दा म्हणजे आपण सुद्धा मित्रांनो आधार कार्ड आता वेगवेगळ्या ठिकाणी जॉईन करणं, संलग्न करणं किंवा त्या लिंक करणं खूप गरजेचं असणार आहे, कारण की शासनामार्फत अशा वेगवेगळ्या योजना आता राबवल्या जात आहेत। आधार कार्ड लिंक असेल तर थेट शासनाकडून डीबीटी मार्फत अनुदान शेतकऱ्यांच्या किंवा लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा केलं जातं। त्याच्यामुळे आपलं आधार कार्ड जे आहे ते बँकेला असो, पॅन कार्डला असो किंवा इतर ठिकाणी लिंक असणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला पुढे ज्या काही शासकीय योजना येत असतात या योजनेचा लाभ मिळवण्यास कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही। जर मित्रांनो या ठिकाणी संबंधित विभागांना सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत की जर त्यांचं हे आधार कार्ड संलग्न 100% झालं नाही तर इथं पाहू शकता मित्रांनो 4 नंबरच्या मुद्द्यामध्ये देण्यात आलेले आहे जे विभाग आधार कार्ड संलग्न करण्याची कार्यवाही 100% पूर्ण करणार नाही व जे विभाग आधार कार्डशी संलग्नीकरण करण्याची कार्यवाही 100% पूर्ण झाल्याचे सचिवांच्या स्वाक्षरीने हमीपत्र देणार नाहीत त्या विभागांना त्या संबंधित योजनेचा निधी दिनांक 1/4/2024 पासून वितरित करण्यात
येणार नाही। तर या ठिकाणी मित्रांनो शासनाने अतिशय कडक मध्ये या ठिकाणी सूचना देण्यात आलेल्या आहेत की या आधार संलग्नचे जे काम आहे हे 100% जर पूर्ण झालं नाही तर त्या विभागाचा 1 एप्रिल पासून संपूर्ण निधी जो आहे तो कॅन्सल केला जाणार आहे। त्या विभागाला निधी जो आहे तो शासनामार्फत वितरित केला जाणार नाही। तर या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता अतिशय महत्त्वाचं हे काम असणार आहे। विभागांमार्फत तरी हे काम पूर्ण केलं जाईल, पण आपल्याकडून सुद्धा मित्रांनो हे आधार कार्ड वेगवेगळ्या ठिकाणी लिंक असणं गरजेचं आहे। जर आधार कार्ड लिंक नसेल तर आपल्याला इथून पुढे तरी शासकीय योजनांमध्ये लाभ घेण्यासंदर्भात भरपूर अडचणी येऊ शकतात। त्याच्यामुळे आधार कार्ड लिंक असणं खूप गरजेचं आहे। तर मित्रांनो ही चालगुडीला अतिशय महत्त्वाची अपडेट होती। जर पाहायचं असेल तर आपल्या महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावरती आपण पाहू शकता www.maharashtra.gov.in ही आपली महाराष्ट्र गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे। या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही हा GR जो आहे तो सविस्तर वाचू शकता, पाहू शकता। लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईन। चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून अशा ज्या काही महत्त्वपूर्ण अपडेट येत असतात या अपडेट आपण घर बसल्या स्वतःच्या मोबाईलवरती पाहू शकता। तर मित्रांनो आजच्यासाठी एवढंच, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।